गुरु ओळणारा पोरगा माझा साहेब झाला, गुरु ओळणारा पोरगा माझा साहेब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला, तहसीलीतला मोठा आता नायब झाला, त्याचा दरारा ते सरकारी नोकरात, त्याचा दरारा ते सरकारी नोकरात, बाबासाहेब मुलगी झालं माझ्या घरात घरात। एवढ्या टाळ्या मला माझ्या रिझल्टच्या वेळेस पण भेटलेल्या होत्या। तर खूप चांगली अशी गोष्ट गाठ घडलेली आहे आणि आपण सर्व त्या गोष्टीला परिचित आहात की होणार होती ती गोष्ट, असं काही नवीन नाही, खूप अप्रूव वाटण्यासारखं पण नव्हतं, कारण की वी ऑल नो दॅट की हा पोरगा होणार आहे। जून महिन्याची गोष्ट आहे, जून महिन्यामध्ये तो आपल्या अकॅडमीला आला, मागच्या वर्षी 2024ला आला, एक लेक्चर केलं, त्याला लेक्चर आवडलं, त्याने ऍडमिशन घेऊन टाकलं। त्या पहिल्या स्पार्क मध्येच, म्हणजे पहिलाच इन्सिडेंट सांगतो, दांडी यात्रा शिकवत होतो, जो आज टॉपिक शिकलो आपण तोच, आणि त्याने मला सांगितलं सर एवढे 13 महाराष्ट्रीयन होते ते हे होते म्हणे। सो माझ्यासाठी ती गोष्ट ऍडव्हान्स लेवलला झाली की म्हणजे या पोराला ते पण माहिती आहे म्हणजे काय लेवलला त्याचा तेव्हा अभ्यास असेल। तिथून त्याने अभ्यास चालू केली। 2 फेब्रुवारीला पहिला पेपर होता, पहिला अटेम्प्ट, आणि 2 फेब्रुवारीच्या पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तो प्रिलिम पास झाला। थोडे थिडके मार्क नाही, विचार करा, पोरं 50, 55, 60 वर खेळत होते, तुमचे मास्टर 162 वर अडकलेले होते, जे एकदम क्लिअर सांगतो, त्यात त्याला 72 मार्क होते। म्हणजे सगळ्यात पहिले त्या प्रिलिम साठी टाळा वाजवा आपण एकदा। 72 मार्क 100 पैकी येणं इट्स नॉट अ जोक, यासाठी खरंच डेडिकेशन लागतं। ज्याचा अभ्यास आहे, अनुभव आहे, त्याला पण मार्क येतात, बट इतके मार्क घेण्यासाठी तुम्हाला कंटिन्युटी लागते, ती त्याने पाडली। पॉलिटीमध्ये वगैरे आउट ऑफ मार्क होते त्याला तेव्हा, सायन्समध्ये चांगले मार्क होते। मेन्स आली, मेन्सच्या वेळेस पण त्याने सांगितलेलं होतं की नाही मला सर येतील म्हणे, माझं इतिहास भूगोलापासून मराठी इंग्लिश सगळं चांगले म्हणे, आणि त्याचा की पॉइंट होता मॅथ्स आणि रिझनिंग, की तेव्हा पण त्याला मार्क जे आहेत ते खतरनाक घ्यायचे नाही का, आणि तेही सांगितलं मॅथ रिझनिंगचं पण टेन्शन नाहीये। जेव्हा मेन्स झाली, मेन्स नंतर भाऊला 314 313 मार्क होते, आणि आम्हाला असं वाटलं हर्षद आता इझिली ओपन मध्ये टॉप 5 टॉप 10 मध्ये येऊन जाईल, बट टॉप 5 टॉप 10 मध्ये तो येऊन जाईल, पण योगायोगाने दुर्दैवाने म्हणा किंवा सगळ्यांचेच कमी झाले, सगळ्यांचेच मार्क कमी झाले होते त्याच्यामध्ये, पण त्याचे इतके कमी झाले की 288 मार्क होऊन गेले। थोडंसं टेन्शन मलाही आलेलं की म्हटलं असं नको जायला की मेरिटच्या बाहेर नको जायला, आणि मी त्याला तेव्हा पण बोललेलो की तुझं होणं गरजेचं आहे, तू एएसओ हो, एसटीआय हो, कोणत्या ह्याच्यात, कारण शेवटी पोस्ट मॅटर करते, आणि पोस्ट पण एवढी भारी काढली पट्ट्याने, S16 ची स्केल लागणारी, एएसओ असिस्टंट सेक्शन ऑफिसर मंत्रालयामध्ये, आणि ऑल ओव्हर महाराष्ट्र, पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या हर्षदचा रँक 1 आला आहे एससी प्रवर्गातून, आणि खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे। फक्त कर्मयोगीलाच नाही तर आपल्या संपूर्ण नाशिककरांसाठी या गोष्टीचा आनंद असला पाहिजे आपल्याला, की आपल्या नाशिकचा पोरगा, जिथे पुण्याचं नाव काढलं जातं नेहमी की पुण्यात एक नाशिकचा पोरगा, थोडंसं सराउंडिंगला जर तुम्ही बघाल ना, कोणाला विचारा नाशिकचं कोणी झालंय का, तर दुर्दैवाने आपल्या नाशिकचं कोणीच झालेलं नाही। 1-2 नाव सोडली जुने नावा, तर एकही नवीन पोरगी झालेली नाहीये। दुसरी गोष्ट, धनश्री मॅडम, त्यांना देखील चांगले मार्क आहेत। थोडंसं आयोगाने यावेळेस पण गॅम्बल असा केला की सेम लिस्ट लावल्यामुळे प्रेफरन्स लिस्ट बाकी आहे, प्रेफरन्स लिस्ट आल्यानंतर एएसओ वेगळे निघतील, एसटीआय वेगळे निघतील, तर आमची गॅरंटी आहे की आपला दुसरा रिझल्ट पण असाच आपण साजरा करू, त्या म्हणजे धनश्री गायकवाड यांचा, की मॅडम देखील एएसओ और एसटीआय म्हणजे जसं त्या सिस्टीम नुसार लागेल, आरक्षणानुसार जसं काय असेल, पण एसटीआय किंवा एएसओ धनश्री मॅडम सुद्धा बनून जातील। सध्या आपण त्याचाही वेट करू, आणि जेव्हा धनश्री मॅडम होतील आपण एक मोठा कार्यक्रम एक मोठ्या ठिकाणी ठेवू, याच महिन्यामध्ये किंवा पुढच्या दिवाळीपर्यंत पुन्हा एकदा हर्षद वरती आपण येऊ। त्याच्या आधी मी अमोल सरांना विनंती करेल, शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन आपल्या हर्षदचा त्यांनी सत्कार करावा। अमोल सर खाली तुमच्या एक मिनिट, हा पहिले शाल, पहिले शाल।
मी काही नाही करत भाऊ. एकच मिनिट. ठीक आहे बघा. जो त्यानं आपल्याकडे कधी म्हणजे कधी घेतलं होतं, जून का जुलै ना विचारून घेतो मी नाही का. तर जून महिन्यामध्ये काय घेतलं होतं त्यानं, ऍडमिशन घेतलं होतं. आणि जी आपली कंबाईन होती बघा, कंबाईन होती कधी 2 फेब्रुवारीला, म्हणजे जवळपास किती महिने होते बरं, 6 ते किती महिने होते, 7-8 महिने असतील. आणि म्हणजे असे बरेच लोक म्हणते बघा की एमपीसी करायला तुम्हाला किती वर्ष लागतील, 2 वर्ष लागतील, 4 वर्ष लागतील, 5 वर्ष वाटतील, किंवा तेवढे मुलं पण करते तेवढे लायब्ररीमध्ये लागले पण आहे तेवढे. परंतु त्यानं पहिली जी प्रिलियम आहे ती किती महिन्यामध्ये क्रॅक केली बरं, 7 महिन्यामध्ये केली. ती पण अशी काही नाही काठावरती वगैरे. मेरिट लागलं होतं 62 पण किती 50ला, आणि त्याला मेरिट पेक्षा किती मार्क जास्त होते बरं, 10 मार्क जास्त होते. त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर एकदम डिसिप्लिन राहणारा विद्यार्थी. एकही माझ्यामध्ये एक पण पेपर तो मिस करेल नसत. टेस्ट सिरीजचा एकही पेपर मिस करेल नव्हता. आणि यावेळेस म्हणजे टेस्ट सिरीज नव्हता, म्हणजे थोडंसं डिसेंबर महिना मला चांगला आठवतो का, ते सागर सर होते आपल्यासोबत, नंतर धनंजय पाटील होता, ते सगळे आले होते की सर आमच्यासाठी तुम्ही काहीतरी टेस्ट सिरीज चालू करा वगैरे नाही का. टॉपिक वाईज जाते बघा आपलीवाली जी टेस्ट सिरीज. आणि त्या टेस्ट सिरीज आपण त्याची चालू केली. त्यांची सगळ्यांची फाउंडेशन बॅच होती, बॅच तुमचीवाली चौथी. तर डिसेंबर मध्ये टेस्ट सिरीज चालू केली. आणि एक पण पेपर असा नाही का तिथं हर्षलला 75च्या खाली मार्क आले असतील. म्हणजे जर इथे सांगायचं काय आहे का, जर तुम्ही इथे क्लासमध्ये जर तुम्ही टॉप राहिले, तो प्रत्येक पेपरला काय राहिला, टॉपर राहिला, जर तुम्हाला इथे क्लासमध्ये 75-80 मार्क जर पडले तर 100% तुमचा रिझल्ट काय बरं, कंबाईन मध्ये पण येणार आहे, एमपीसी मध्ये पण येणार आहे. तसंच अजून एका विद्यार्थ्यासोबत पण झालं, आपलं जाधव, काय नाव होतं, धनंजय जाधव. तर त्याला त्याच्यानंतर त्याची पायरी दुसऱ्या विद्यार्थ्याने, कॉम्पिटिशन त्यांच्यामध्ये चालायची, धनंजय जाधव, धनश्री मॅडम आणि हर्षद बागुल. तर ते धनश्री मॅडम ते दोघं तर झालेच. धनंजय जाधव यानं पण पुन्हा प्रत्येक पेपरला टेस्ट सिरीजला 75-80 मार्क घेतले, आणि त्याला सुद्धा गटकाच्या पेपरला किती 60 मार्क आले. त्याची पण आता मुख्य परीक्षा आहे. तर मी तुम्हाला एवढं सांगाल का, पेपर नका मिस करीत जाऊ. पेपर काय आहे का, तुमची तिथे जाऊन आहे ना, एक प्रेशर, एक तासाचं जे प्रेशर नाही का राहतं ते आपल्याला झेलता आलं पाहिजे. त्याच्यासाठी इथे काय आपण काय देतो बरं, पेपर येतो, वाटेवर मार्क किती पण येऊ, 10 मार्क येऊ, 15 मार्क येऊ, 20 मार्क येऊ, 25 मार्क येऊ, उलट तुमच्याकडून इच्छा असली पाहिजे का सर तुम्ही आमचे काय घ्या, जास्तीत जास्त काय घ्या बरं, पेपर घ्या. तर म्हणजे एकदम डिसिप्लिन राहिलं. कारण आहे ना, पास होण्यासाठी ना एकच गोष्ट महत्वाची आहे, हुशारी वगैरे सर्व लागते, पण त्या हुशारीला एक जोड लागते, ती काय माहिती का, डिसिप्लिनची. कारण फरक नाही पडत आहे की तुम्ही 10 तास अभ्यास करताय का 15 तास अभ्यास करताय, बरोबर आहे ना. आज मी 15 तास अभ्यास केला, पण जर 2 दिवस दिवाळीला घरी बसलो तर ते 15 तास अभ्यास करायचा काय उपयोग आहे का, नाही. तुमच्या जर डिसिप्लिन आहे तर तुम्ही त्या दिवाळीच्या दिवशी पण 10 तास अभ्यास करून दाखवा, तरच तुमचा काय होईल बरं, रिझल्ट होईल. आता 9 नोव्हेंबरचा पेपर आहे आणि त्याच्यामध्ये मध्ये येते 8 दिवसाची काय बरं, दिवाळी. जे लोक 9 नोव्हेंबरला फोकस करणार आहे तर त्यांच्यासाठी दिवाळी काय एवढी महत्वाची असली पाहिजे नाही. त्यांनी तिथे दाखवलं पाहिजे का मी लक्ष्मीपूजनच्या दिवशी किंवा भाऊबीजच्या दिवशी पण काय 8 तास अभ्यास करी किंवा 7 तास काय बरं अभ्यास करी. 100% तुम्ही एवढा डिसिप्लिन दाखवला ना तर रिझल्ट हा तुमच्या सोबतच असेल. ठीक आहे, आता पुढे आपला हर्षदच बोल. ठीक आहे, लावून घे मित्र, कसं आहे मी लावून देतो तुला. थँक्यू सर. सर्वप्रथम कर्मयोगी अकॅडमीचे मी आभार मानतो, कारण इथूनच सगळं म्हणजे जे आज मी आहे ते त्यांच्यामुळेच आहे. थोडं बोलताना हे होईल ते समजून घ्या, कारण पहिल्यांदा बोलू राहिलं असं. आदिश सर असतील, अमोल सर असतील, त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे जेव्हा मी ॲडमिशन घेतलं तेव्हा म्हणजे थोड्यापैकी सिलेबस झालेला आधी आपला सुरू, त्यानंतर म्हणजे सरांनी रिव्हिजन लेक्चर घेतले, ते कव्हर करून घेतले. आणि मी एवढं सांगतो की तुम्ही म्हणजे कन्सिस्टंटली अभ्यास करत राहा, म्हणजे असं मिस नका करू की असं टेस्ट वगैरे असं. म्हणजे कन्सिस्टन्सी असली ना का म्हणजे अभ्यासात कसं सातत्य राहतं, म्हणजे तुम्ही त्याच्याशी म्हणजे रिलेटेड राहतं. तुम्ही जर मिस केलं ना थोडं, मग तुमचा फोकस थोडं येऊन जातो. त्याच्यामुळं थोडं कन्सिस्टंट राहा. आणि टेस्ट सिरीज वगैरे असतात क्लासच्या, त्याला पण थोडे हे करत चला, म्हणजे थोडं तुम्हाला फायदा होईल त्याचा. म्हणजे कसं आता आमचे सरांनी सांगितल्याप्रमाणे डिसेंबरमध्ये जेव्हा टेस्ट सिरीज चालू केलेली तेव्हा म्हणजे टॉपिक वाईज चालू केलेली, म्हणजे प्रत्येक टॉपिकला असा हात लागत गेलेला. म्हणजे असं तुम्ही आता अभ्यास कराल तर तुम्ही कसं होईल तुमचं का, तुम्ही असं पॉलिटी वाचणार, तुम्ही फक्त पॉलिटीच वाचणार, दुसऱ्या विषयाला थोडं हे नाही होणार. सायन्सचं तुम्ही स्किप कराल असं. म्हणजे पण तेव्हा म्हणजे त्या टॉपिक वाईज टेस्टमध्ये कसं व्हायचं की सगळ्या विषयाला हातभार लागून जायचा, आणि त्याच्यामुळे मग तुमचं एक कॉन्फिडन्स येऊन जायचं का नाही तुमचं हे टॉपिक कव्हर झाले, ते सब टॉपिक पण कव्हर होत चाललेलं त्यासोबत.